वेलकम माय डिअर फ्रेंड्स टू अवर नेक्स्ट चॅप्टर किंवा नेक्स्ट लेक्चर आपण असं त्याला म्हणू, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की स्पेशिएशन म्हणजे काय किंवा ह्युमन म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या गोष्टीवर आपण फोकस करणार आहोत. आणि त्याच्यापैकीच एक पार्ट हा स्पेशिएशन. त्याच्यामध्ये आता स्पेशिएशन म्हणल्यानंतर आपल्याला एक पार्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्पेशिएशन म्हणल्यानंतर आपल्याला त्याचा बेसिक कन्सेप्ट हा यायलाच हवा. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पाहणार आहोत की स्पेसीज म्हणजे काय. स्पेसीज म्हणजे काय तर पहा, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्यूस फर्टाइल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. ठीक आहे, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स दॅट प्रोड्यूस फर्टाइल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन, म्हणजे नॅचरल रिप्रोडक्शन करून जे फर्टाइल इंडिव्हिज्युअल आपल्याला प्रोड्यूस करता येतील किंवा जे प्रोड्यूस करतील आपण त्याला स्पेसीज असं म्हणतो. ठीक आहे, त्याचा ग्रुप असला पाहिजे. ठीक आहे, मग त्या स्पेसीजसाठी, स्पेसीज फॉर्म करण्यासाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे बाबा तर पहा, जेनेटिक व्हेरिएशन पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. हे सगळे ह्या दोन गोष्टी त्या स्पेसीज फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय बाबा, सडन म्युटेशन झालं, स्पेसीज डिफरंट झाली किंवा त्याच्यात काहीतरी चेंजेस झाले किंवा म्युटेशन न होता एक बेस पेअर चेंज झाला आणि त्याच्यामध्ये काय ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन मध्ये थोडासा फरक बसला, त्याच्यामुळे थोडंसं चेंजेस आले आणि त्याला स्पेसीज चेंज झाली असे आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. ते बघा कशा प्रकारे त्याला हार्म करतात. म्हणजे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन लीड्स टू स्पेशिएशन. म्हणजे एकतर जिओग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह जेव्हा त्याला आयसोलेट करण्यात येतं ते सुद्धा स्पेसीज फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे, आपण पाहिले की आता स्पेसीज म्हणजे काय असते किंवा स्पेसीज कोणाला म्हणतात. आता आपण पाहूया ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय किंवा ह्युमन इव्होल्युशन कसं झालं आणि कशा प्रकारे झालं. आता ह्या गोष्टी कशा आहेत, थोड्याशा रटाळवाण्या गोष्टी आहेत किंवा स्टोरी सारख्या गोष्टी आहेत. त्याला स्टोरीमध्येच लक्षात ठेवलं किंवा थोड्याशा शॉर्ट पॉईंटमध्ये लक्षात ठेवलं तरच ते लक्षात राहतील. बघा, पहिल्यांदा काय झालं, डायनासोर डिसअपिअर झाले. कधी? 7 करोड इयर्स अगो. ठीक आहे, 7 करोड वर्षापूर्वी डायनासॉरचं डिसअपिअरन्स झालं, म्हणजे ते या पृथ्वी तलावरून नाहीसे झाले. ठीक आहे, मग काय झालं त्याच्यानंतर, मंकी लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व्ड, म्हणजे माकडासारखे प्राणी जन्माला आले आणि त्यांनाच आपण मॉडर्न लेमुर्स असं म्हणू लागलो. लेमुर्स म्हणजे हा एक प्राणी आहे ज्याला लॉंग टेल असते, जो की माकडासारखाच थोडासा फार दिसतो आणि त्यालाच आपण मॉडर्न लेमुर्स म्हणायला लागलो. ह्या लेमुर्स पासून काय झालं, त्याची टेल जी होती लेमुर्सची ते डिसअपिअर झाली 4 करोड इयर्स अगो. कुठे? आफ्रिकेमध्ये. ठीक आहे, आफ्रिकेमध्ये ती डिसअपिअर झाली आणि तिथून पुढे काय झालं, एप लाईक ॲनिमल डेव्हलप, म्हणजे एप लाईक ॲनिमल हे डेव्हलप झाले. ठीक आहे, तुम्ही एक पिक्चर पाहिलाय का, म्हणजे प्लॅनेट्स ऑफ एप्स. ठीक आहे, हा पिक्चर पहा, नक्कीच तुम्हाला इव्होल्युशनच्या दृष्टीने तर हा पिक्चर खूपच महत्वाचा. म्हणजे एप लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले आणि त्याच्यापासून काय झालं, ते कुठे गेले, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये ते गेले. ठीक आहे, म्हणजे एका जागी तर राहणार नाहीत प्राणी म्हणल्यावर, इकडून तिकडे फिरणं तर त्यांचं आलंच. ठीक आहे, ते कुठे गेले, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये, आणि तिथं त्यांनी फायनली इव्हॉल्व कशात झाले, गिबन अँड ऑरँगुटन. गिबन आणि ऑरँगुटन हे दोन कशाचे, माकडाचे किंवा वानराचे प्रकार आहेत आणि ते तुम्ही एक गुगलवर जाऊन त्यांना सर्च करू शकता आणि त्यांना पाहू शकता की गिबन कशाला म्हणतात किंवा ऑरँगुटन कशाला म्हणतात. ठीक आहे, फायनली अशा प्रकारे ते इव्हॉल्व झाले. आता हे सर्व ते फायनली अशात इव्हॉल्व झालं म्हणते. पण आता हे फक्त साऊथ किंवा नॉर्थ ईस्ट एशिया अशा दोनच ठिकाणी गेले का होते आफ्रिकेहून? ठीक आहे, नाही ना, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील. ठीक आहे, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं आणखी काय झाले हे आपण पाहू. साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये काही जण गेले, पण काही जण आफ्रिकेमध्येच राहिले. ठीक आहे, मग आफ्रिकेमध्ये राहिल्यांचं पुढे काय झालं, रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका, काही जण आफ्रिकेमध्ये राहिले. त्यांचं काय झालं, पुढे गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये त्यांचं इव्होल्युशन झालं. तिकडं कोण कोण झालं, एक झाला गिबन, दुसरा झाला ऑरँगुटन, इकडं कोण झाला, गोरिल्ला अँड चिंपांजी. आफ्रिकेमध्ये राहिलेले गोरिल्ला आणि चिंपांजी, नॉर्थ ईस्ट एशिया आणि साऊथ एशियामध्ये गेलेले कोण, ऑरँगुटन आणि गिबन. हे कधी झालं, अबाउट 2.5 करोड इयर्स अगो. अबाउट 2.5 करोड इयर्स अगो त्यांचं इव्होल्युशन हे गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये झालं. आता नेक्स्ट काय झालं आपण पाहू. 2.5 इयर्स अगो ते तिकडे, ठीक आहे, गोरिल्ला आणि चिंपांजीमध्ये इव्हॉल्व झाले. 2 करोड इयर्स अगो ते काय करायला लागले, हँड्स यूज करायला लागले, एकतर जेवण करण्यासाठी किंवा दुसरं काही वर्क करण्यासाठी. ठीक आहे, इव्होल्युशन होत गेलं बघा. ठीक आहे, पहा, नंतर स्टार्टेड लिव्ह ऑन लँड्स. अगोदर झाडावरती ते राहत होते. ठीक आहे, आता काय सपाट जमिनीवरती राहायला सुरू केले. नंतर लंबार बोन डेव्हलप, म्हणजे पाठीचा जो कणा आहे तो कणा डेव्हलप व्हायला सुरू झाला आणि त्यांना काय इरेक्ट पोस्चर म्हणजे फॉर्म करता यायला लागलं. ते म्हणजे आता सरळ उभे टाकायला लागले
आणि परत काय झालं, हँड्स बिकम अवेलेबल, म्हणजे हात सुद्धा त्यांना म्हणजे उपयुक्त ठरायला लागले किंवा अवेलेबिलिटी ऑफ हँड्स त्यांना भेटायला लागली. आणि फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोस्चर इव्हॉल्व्ड 2 करोड इयर्स अगो. हे कधी झालं, म्हणजे आता जो माणूस आहे, आता जो आता मॉडर्न ह्युमन ज्याला म्हणतात आपण, तो कधी त्याचं फर्स्ट इरेक्ट पोस्चर, त्याला स्टँड करता येत होतं, त्याला त्याचे हात वापरता येत होते, तो कधी डेव्हलप झाला 2 करोड इयर्स अगो. ठीक आहे, एवढं सगळं इरेक्ट पोस्चर वगैरे आलं. आता काय झालं, फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल कोण होता, रामापिथिकस. कुठं होता, ईस्ट आफ्रिकेमध्ये. रामापिथिकस काय होता, एपच होता, पण तो कधी ईस्ट आफ्रिकामध्ये आपल्याला फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल पाहायला मिळाला. त्याचं काय झालं, तो पुढे साईजने वाढत गेला आणि मोर इंटेलिजंट देखील होत गेला, हुशारही होत गेला आणि शरीराने मोठाही होत गेला. अगोदर इरेक्ट पोस्चर तर आलंच होतं, हँड्स यूज करायला येतच होते. आता काय झालं, साईजनेही वाढला आणि मोर इंटेलिजंट देखील झाला. एप ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजे कधी इव्हॉल्व झाले असं म्हणू शकतो, 40 लाख इयर्स अगो त्याचं तसं इव्होल्युशन झालं आणि ते काय झाले, फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमलमध्ये त्यांचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. आता पहा, ह्युमन लाईक्स ॲनिमल्स किंवा एप्स ते तर फॉर्म झालेच. ठीक आहे, आता ते मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल्स त्यांचं कसं काय झालं, अपियर लाईक मेंबर्स ऑफ जिनस होमो. होमो ह्या जिनस सारखे ते अपियर व्हायला सुरुवात झाले. म्हणजे आपण ज्याला सध्याचे जिनस होमो म्हणतो त्याला आपण तेव्हा ऑब्झर्व केलं गेलं, ते कधी 20 लाख इयर्स अगो. ठीक आहे, बघा टाइम कमी कमी होत चाललाय, 7 करोड पासून आता 20 लाखापर्यंत आलाय. मग स्किल ह्युमनचं डेव्हलपमेंट कधी झालं, 20 लाख वर्षापूर्वी. नंतर 15 लाख वर्षापूर्वी काय झालं, ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर त्यांचं इव्होल्युशन झालं आणि ते कुठं, चायना आणि इंडोनेशिया जे सध्याचे स्थान आहेत, किंवा चायना ज्या आणि इंडोनेशिया आपण ज्याला सध्या म्हणतो, ते तिथे जाऊन राहायला लागले एशियन कंटिनेंटमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे बघा टायमिंग 7 करोड इयर्स पासून 15 लाख इयर पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे इव्होल्युशन होत गेलं. आता इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन त्याचं काय झालं बघा, त्याचं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन असं व्हायला सुरुवात झाली. म्हणजे तो इंटेलिजंट होत चालला होता, आता त्याचं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन 1 लाख वर्षापासून व्हायला सुरुवात झाली. मग त्यानं मधातच काय केलं, फायर डिस्कवर केलं, म्हणजे त्याला जाळाचा शोध लागला, अग्नीचा त्याला शोध लावण्यात आला. कधी 50,000 इयर्स अगो, म्हणजे 50,000 इयर्स अगो त्याला फायर देखील भेटून गेलं. म्हणजे आता ब्रेनची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली होती, आता सफिशियंट डेव्हलपमेंट झाली त्या ब्रेनची. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, आपल्याला वाईज मॅन म्हणता येईल, म्हणजे एक हुशार प्राणी असं म्हणता येईल. आणि त्याला मग आपण होमिसॅपियन असं नाव दिलं, किंवा होमोसॅपियन त्याच्या जिनसमध्ये आपल्याला टाकण्यात आलं. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल कोण होतं, निअँडरथल मॅन. ठीक आहे, त्याचं फर्स्ट एक्झाम्पल हे निअँडरथल असं मॅन होतं. आता बघा, क्रोमॅग्नन नावाचा मॅन कधी इव्हॉल्व झाला बाबा, हा वेगवेगळा कन्सेप्ट. ठीक आहे, इथंपर्यंत याचे फर्स्ट एक्झाम्पल निअँडरथल मॅन पर्यंत त्याचे झालं. आता क्रोमॅग्नन मॅन जो होता तो 50,000 इयर्स अगो इव्हॉल्व झाला. आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन हे एवढं फास्ट होत गेलं की काही त्याचे म्हणजे त्याने स्पीड पकडून ठेवली. इव्होल्युशनने आता स्पीड पकडायला सुरुवात केली. ठीक आहे, क्रोमॅग्नन आता 50,000 इयर्स अगो डेव्हलप झाला आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन बघा किती फास्ट झाले. मग काय झालं, 10,000 इयर्स अगो जो वाईज मॅन होता, ज्याला आपण होमोसॅपियन म्हणलं गेलं, त्या होमोसॅपियनने काय केलं, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायला सुरुवात केली. आणि काय केलं, रिअरिंग कॅटल हर्ड्स, फार्मिंग सिटीज म्हणजे शहरं बांधायला सुरुवात केली. म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काय होते त्यांचं पालन करायला सुरुवात केलं. मग 5,000 वर्षापूर्वी किंवा 5,000 वर्षापूर्वी कल्चरल डेव्हलपमेंट झाली, आर्ट ऑफ रायटिंग सुरू झाली, म्हणजे लिहिण्यास सुरुवात करण्यात आली. आणि कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे जे सांस्कृतिक डेव्हलपमेंट होती ती सुद्धा करण्यात यायला गेली. आता 400 वर्षापूर्वी काय झाली, मॉडर्न सायन्स जी म्हणजे होती ती मॉडर्न सायन्स एमर्ज झालं. ठीक आहे, त्याला म्हणजे उदयास आलं गेलं. ठीक आहे, म्हणजे सगळेजण आता सायंटिफिक दृष्टिकोन वापरायला लागले. इव्होल्युशनमध्ये बघा, इव्होल्युशन बघा आता 400 वर्षापर्यंत आलं, आता 200 वर्षापर्यंत आलं. 200 वर्षा अगोदर काय झालं, इंडस्ट्रियल सोसायटी होती ती फॉर्म करण्यात आली, म्हणजे जगाचं इंडस्ट्रियलायझेशन व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, बॉम्बचा वगैरे शोध लागला, अणुबॉम्ब वगैरे जे होते, वेगवेगळे प्रोडक्ट जे होते त्यांचा शोध लागायला सुरुवात झाली आणि त्याची इंडस्ट्री फॉर्म व्हायला सुरुवात झाली. आणि आता हे सगळं 200 वर्षापासून चालत आलं गेलं. आणखी आता सध्याही आपण स्टील इन सर्च ऑफ डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री, म्हणजे ह्युमन अँसेस्ट्री आणखी किती होती किंवा त्याचं काय झालं किंवा त्याचं म्हणजे ते आपण नेमकं कसं इव्हॉल्युएट झालो त्याचंही आणखीही त्याची सर्च किंवा रिसर्च चालू आहे म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सगळं ह्युमन इव्होल्युशन काय आणि कसं झालं हे पाहिलं. आता त्याच्यामध्ये तुम्ही पहा एक छोटासा चार्ट दिलेला आहे, म्हणजे
तो इरेक्ट पोस्चर कसा झाला आणि त्याचं रूपांतर म्हणजे होमोसॅपियन पर्यंत कसा होत गेला, त्याची एक छोटीशी डायग्राम त्याच्या आपल्या पुस्तकात दिली आहे. आणि ती डायग्राम पहा, त्याच्यामध्ये त्याचा टाइम स्पॅन पण दिलाय आणि त्याचं डेव्हलपमेंट काय झालं किंवा त्याला वेगवेगळ्या नावाने काय म्हणण्यात आलं ते देखील दिले गेलेलं आहे. मग हे ह्युमन इव्होल्युशन पर्यंत झालं. आता ह्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत आपण ते क्वेश्चन्स पाहू आणि त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक राहिला इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, तो टॉपिक घेऊ आणि हा आपला चॅप्टर आपण संपवू. ठीक आहे, त्या अगोदर बघा क्वेश्चन्स काय देतील. ठीक, पहिला क्वेश्चन, व्हेन क्रो-मॅग्नन इव्हॉल्व्ड. ऑप्शन ए 1 लाख years ago, ऑप्शन बी 1 crore years ago, ऑप्शन सी 50,000 years ago, ऑप्शन डी नन ऑफ अबव. दुसरा क्वेश्चन आहे, व्हेन ह्युमन स्टार्टेड वॉकिंग इन इरेक्ट पोस्चर. ऑप्शन ए 10 लाख years ago, ऑप्शन बी 15 लाख years ago, ऑप्शन सी 40 लाख years ago, ऑप्शन डी 20 लाख years ago. तिसरा क्वेश्चन आहे, व्हेन डायनासोर्स डिसअपियर्ड. ऑप्शन ए 5 crore years ago, ऑप्शन बी 6 crore years ago, ऑप्शन सी 7 crore years ago, ऑप्शन डी 8 crore years ago. क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पेशिएशन. ऑप्शन ए जेनेटिक व्हेरिएशन, ऑप्शन बी जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, ऑप्शन सी नन ऑफ अबव, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. ह्या क्वेश्चनचे आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.